लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निकषांनुसार छाननी सुरू झाली आहे। अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची नावं कळवून खात्री करून घेतली जाते आणि यामुळे आता कोणत्या लाडकींची नावं बाद होणार आहेत पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। लाडक्या बहिणींना दे धक्का। अंगणवाडी सेविकांकडून छाननी सुरू। लाखो लाडक्या यादीतून बाद होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषांनुसार छाननी सुरू झाली आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 4 चाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचं प्रशासनाकडून टाळलेलं आहे। मात्र अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावं कळवून खात्री करून घेतली जाते। पुण्यात 4 चाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे 75,000 आहे आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी किंवा तिच्या कुटुंबियांच्या नावावर 4 चाकी असल्यास त्यांना मिळणारा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी स्वतःहून लाभ सोडतायत। आता लाभ सोडायचा असेल तर कुठे संपर्क कराल ते पाहूया। लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडायचा असेल तर लेखी अर्ज करावा लागणार। योजनेचा स्वतःहून लाभ सोडत असल्याचं लिहून द्यावं लागणार। तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता। जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयामध्येही अर्ज करता येईल। स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन करून वगळण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आहे। इतरही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणी यापूर्वीच अपात्र ठरल्या, मात्र त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही। दिलेली रक्कम परत घेणं उचित नसल्याचं सरकारने स्पष्ट केलंय। मात्र आता या अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारी तिजोरीतील तब्बल 450 कोटींचा चुराडा झालाय। हीच पडताळणी सुरुवातीलाच काटेकोरपणे केली असती तर सरकारचे पैसे वाचले असते आणि ते इतर योजनांसाठी कामी आले असते। मात्र कुणालाही सरकारी तिजोरीची नव्हे तर निवडणुकीची चिंता होती। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।